Hello everyone, good morning and welcome you all to Rachna's Naveen Jalwal. Me as Sunny, and yes, it's a new day, new beginning, and day starts with all you lovely and beautiful people. So आज मी vlog start करत आहे हॉस्पिटल मधून. 24 hours ड्यूटी आहे आणि थोड्याच वेळात ड्यूटी संपणार आहे. बट आज सुपर स्पेशल डे आहे कारण आज आहे ॲनिव्हर्सरी, म्हणजेच माझी आणि रचनाची वेडिंग ॲनिव्हर्सरी आहे 26th of November. So almost 9 years of happiness, love, laughter आणि ups and downs तुम्ही म्हणू शकतात, but still holding hands and loving each other till our last breath. आज सुट्टी घेतली आहे मी खास, म्हणजे इथून हॉस्पिटलवरून गेल्यावर मी जाणार आहे कुठेतरी स्पेशल जागेवर रचनाला घेऊन. स्पेशल इन द सेन्स छोटासा एक सरप्राईज आहे. सो येस, फायनली रेडी झालो आहे आणि चाललो आहे आता मी घरी. सो ऑन द वे फ्लावर्स घेणार आहे, बुके घेणार आहे आणि येस रचनाला सरप्राईज देणार आहे. सो चला स्टे. मी पोहोचलो आहे सी वूड्सला आणि इथे नियर बाय एक बुके शॉप आहे आणि केक शॉप पण आहे. सो बुके घेऊन केक चांगला असेल तर डेफिनेटली केक इथूनच घेईल किंवा नंतर घेईल. सो लेट्स गो. आणि केक घेतला आहे आणि निघालो आहे. टुडे इज आवर ॲनिव्हर्सरी. सो लग्नाला 9 वर्ष पूर्ण झाली आणि कशी झाली ती समजले सुद्धा नाही. म्हणजे अजूनही असं सगळं काही फ्रेश वाटतंय की अरे आत्ताच लग्न झालेलं. सो 9 years वेर लाईक अ फेरी टेल आणि अजूनही ती फेरीटेल चालू आहे. एवढे अमेझिंग गेले ना. मी एक्सपेक्टसुद्धा नव्हतं केलं की माझी मॅरिड लाईफ एवढी छान असणार आहे. प्रत्येक मुलीला एक स्वप्न असतं की आपल्याला जो पण जोडीदार मिळेल तो आपल्या वडिलांसारखा असायला पाहिजे. आणि टचवूड मला सनीमध्ये एक बेस्ट फ्रेंड, बेस्ट हजबंड आणि वडिलांसारखा प्रेम देणारा साथीदार मिळाला आहे. म्हणजे मी एवढी स्वतःला भाग्यवान समजते ना की सनीसारखा मुलगा माझ्या आयुष्यात आला. जेव्हा मला सांगत होते की लग्न कर, आय वॉज लाईक ओ माय गॉड, लग्न केल्यानंतर ऑल टुगेदर आपल्याला एका न्यू फॅमिलीला आपलंसं मानायचं आहे, एका न्यू फॅमिलीमध्ये जायचं आहे. आपल्याला ते समजून घेतील की नाही, आपण त्यांना कसं समजून घेणार. नेहमी एक प्रश्न पडायचा की लग्न झाल्यानंतर प्रत्येक मुलगी त्या फॅमिलीमध्ये कशी कम्फर्टेबल होऊन जाते. ती एक जी भीती होती ना, आता इथे प्रत्येक बाई रिलेट करत असेल की ती भीती प्रत्येकाच्या मनात असते. म्हणजे लग्नाच्या वेळेस आपण लग्नाच्या तयारीपर्यंत तर लग्नाच्या आउटफिटमध्ये येईपर्यंत आपण खूप एक्सायटेड असतो. द मोमेंट आपल्याला जेव्हा म्हणतात की चला आता स्टेजवर जायचंय, तेव्हा त्या मुलीच्या मनातली जी धगधग आहे ना ती एक वेगळीच आहे. आय स्टील रिमेंबर डोलीच्या खाली उतरेपर्यंत मी हसत होती आणि जेव्हा मला स्टेजवर घेऊन जात होते माझ्या डोळ्यात पाणी येत होतं. मी लिटरली बोलत होते की मला नाही जायचंय, कारण तो मोमेंट मला माहीत होतं की मी आता माझ्या फॅमिलीला सोडून दुसऱ्या फॅमिलीमध्ये जाणार आहे. म्हणजे ती जी फिलिंग होती ना ती मला आजही अंगावर असं काटे येऊन जाते की कसं ते होतं ना. ते इमोशन्स मी कधीच विसरू नाही शकत. बट मी एवढी फॉर्च्युनेट आहे ना की जेव्हा मी ह्या घरात आली माझ्यावरती ते कधी लादलं नाही गेलं की तू आता आमच्या घरात आली आहे, तू आमच्या आवडी जपायला पाहिजे, तू आम्हाला समजून घ्यायला पाहिजे, असं कधीच झालं नाहीये. रॅदर मला सुद्धा तेवढंच समजून घेतलं या सगळ्यांनी. म्हणजे तुम्ही आईंना तर पाहिलंच असेल, आई असं नाही आहे की आईंना माझ्या सगळ्याच काही गोष्टी आवडत असतील. ऑफकोर्स अशा खूप काही गोष्टी असतील ज्या त्यांना नसतील आवडत, बट त्यांच्यात ना तो एक वेगळाच मॅच्युरिटी लेवल आहे की
सिच्युएशन्सला आपण कसं हँडल केलं जायला पाहिजे. म्हणजे त्यांनी कधी मला असं डायरेक्टली बोलून दुखवलं नाही आहे. त्यांनी प्रत्येक वेळेस मला समजून घेतलं आहे. त्यांना कोणती गोष्ट नाही पटली तर त्यांनी मला समजवलं आहे. सो ही जी अंडरस्टँडिंग आहे ना, ही प्रत्येक फॅमिलीमध्ये असायला पाहिजे. आणि मागच्या 9 वर्षांपासून मी बघत आली आहे. म्हणून आमच्या घरात जर तुम्ही बघितलं ना, तर कधीच तो एक निगेटिव्हिटीवाला ॲटमॉस्फिअर नसतो. एक नेहमी पॉझिटिव्ह ॲटमॉस्फिअर असतो. आणि हेच आमचं सांगण्याचा प्रयत्न होता थ्रू नील अँड अवनी सिरीज. जेव्हा एक मुलगी लग्न करून येते घरात, तेव्हा सगळं काही मुलीकडनं एक्सपेक्ट नाही केलं जायला पाहिजे. रेदर मी सुद्धा तेवढेच एफर्ट्स घ्यायला जायला पाहिजे की तिला काय वाटतंय, ती काय फील करते. कारण ऑल टुगेदर ती एका नवीन घरात येते. असं वाटतं की प्रत्येक फॅमिलीने हे आता ॲक्सेप्ट केलं जायला पाहिजे. आपण जुन्या सगळ्या रीतिरिवाजला घेऊन जर चालत राहिलो ना, तर मग घरातलं जे निगेटिव्हिटी आहे ते असंच स्प्रेड होत राहील. सो हे जे 9 वर्ष होते ना, खरंच अमेझिंग होते. आणि सनीबद्दल काय बोलू, तो ना वेगळाच आहे, खूपच वेगळा आहे. म्हणजे इवन दो तो एक डॉक्टर आहे, मला माहिती आहे त्याची लाईफ किती बिझी आहे. जेव्हा मला समजलं माझं लग्न एका डॉक्टरबरोबर होणार आहे, तेव्हा आईने मला आधीच सांगितलेलं की सी, डॉक्टरची लाईफ खूप बिझी असते, तुला त्याला समजून घ्यायला लागेल. आणि आय वॉज रेडी फॉर दॅट. बट सनीचं असं आहे ना की ऑफकोर्स पैसा तर पाहिजेच, बट पैशाच्या पाठीमागे नाही धावायचं आहे. त्याला माहिती आहे की प्रोफेशनल आणि पर्सनल लाईफ कशी बॅलन्स करायची आहे. त्याला माहिती आहे की कधी कोणाला किती इम्पॉर्टन्स द्यायचं आहे. आणि त्यामुळे तुम्ही पाहिलं असेल, तो प्रत्येक सेलिब्रेशनमध्ये असतो, तो प्रत्येकाला पुढे घेऊन चालला आहे. आणि मला आवडते त्याची ही जी क्वालिटी आहे ना, मला आवडते. म्हणजे जेवढं तो तिथे डेडिकेशननी, तिथे ते एका कन्सिस्टंट वेनी काम करतोय हॉस्पिटलमध्ये, तेवढंच टाईम तो आम्हाला सुद्धा देतोय, तेवढंच टाईम तो स्वतःला सुद्धा देतोय. तो त्याचे स्वतःचे जे ड्रीम्स आहेत, त्याचं स्वतःचे जे पॅशन आहे ते सुद्धा फुलफिल करतोय. आणि प्रत्येक पर्सन हा डिफरंट असतो. खूप लोक त्याला कम्पेअर करतात की तो असा आहे तसा आहे. बट सनीला तुम्ही कधी जवळून ओळखलं ना, तर तुम्हाला समजेल की द वे ही इज लिव्हिंग हिज लाईफ ते ॲक्च्युअली बरोबर आहे. कारण आयुष्यात उद्या काय होणार आहे ते आपल्याला खरंच नाही माहिती आहे. आणि आम्ही हे आमच्या स्वतःच्या आयुष्यात पाहिलं आहे, खूप जवळनं पाहिलं आहे. म्हणून आम्हाला असं वाटतं की ईच अँड एव्हरी मोमेंट आपण आत्ता जगून घ्यायला पाहिजे. जे पण मनात येईल ते आत्ताच्या आत्ता करा, उद्याचं काही सांगता येत नाही. आणि जर मला कोणी विचारलं की प्रेम म्हणजे काय, तर मी फक्त एकच बोलेल, प्रेम म्हणजे सनी. कारण सनीने मला आजपर्यंत एवढं प्रेम दिलं आहे ना, मी काही न मागता माझ्या पुढ्यात त्या सगळ्या काही गोष्टी आलेल्या आहेत. त्यांनी नेहमी माझ्यावर विश्वास ठेवला आहे, त्यांनी नेहमी मला रिस्पेक्ट केलं आहे, तेवढंच केअर दिलंय, प्रेम दिलेलं आहे, माझी स्पेस दिलेली आहे. कोणत्याच गोष्टीसाठी मला कधी फोर्स नाही केलंय, मला कधीच असा तो निगेटिव्हली बोललेला नाहीये की तू हे नाही करू शकत, तू ते नाही करू शकत. नेहमी एक मोटिवेशनल फोर्स तो माझ्यासाठी राहिलेला आहे आणि नेहमीच असणार आहे. मी असं नाही आहे की आमच्या आयुष्यात अप्स अँड डाऊन झालेले नाही आहेत, आमच्या आयुष्यात पण अप्स अँड डाऊन झाले आहेत, पण त्याने खूप मॅच्युअर्डली त्या सिच्युएशन्सला हँडल केलं आहे. खूप फॉर्च्युनेट आहे की सनी माझ्या आयुष्यात आहे. हे जर मी तुम्हाला म्हटली की प्रेम जर मला कोणी विचारलं तर तो सनी आहे. एका शब्दात तो सनी आहे. कारण सनी छोट्याच्या छोट्या गोष्टींची माझी काळजी घेतो. म्हणजे हे तुम्हाला एकदम वेड्यासारखं वाटेल, बट जेव्हा पण आम्ही कधी मूवीला जातो, आजपर्यंत ह्या 9 वर्षात आम्ही खूप सारे मूवीज पाहिले आहेत आणि ही मेक शुअर की जाताना तो मला बोलेल की रचना, तू चष्मा घेतलास ना, तू विसरली नाही आहेस ना. म्हणजे ही काही त्याची ड्युटी नाही आहे किंवा त्यांचे वर्ष कधी कधी लोक खूप हे असतात की नाही आपल्याला आठवण करून द्यायचं, पण सनीचं तसं नाही आहे. बट सनी मेक शुअर की तो मला ते विचारू की रचना तू चष्मा घेतलाय ना, कारण मग तुला तिथे जाऊन मूवी नाही बघता येणार. त्याची ती एक काळजी आहे ना, ती वेगळी आहे. मूवी बघताना कधी मला थंडी वगैरे वाजली, ते स्मॉल जेस्चर म्हणून स्वतःच्या हँडकरचीफ काढेल. त्याला माहिती आहे का की माझं पूर्ण बॉडी कव्हर नाही करणार, पण स्टिल हातावर मला ठेवेल की हा आय एम देअर, मग माझा हात पकडेल, आय एम देअर. सो हे जे छोटे छोटे असे मुवमेंट्स आहेत ना, हे प्रत्येक मुलीला पाहिजे.
प्रत्येक मुलगी हे ड्रीम करते. मी कधीच सनीला नाही बोलले की सोनं चांदी डायमंड या सगळ्या गोष्टी, पण ह्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहे, छोटं छोटं केअर आहे, छोटं छोटं सल्ला आहे ना, हे प्रत्येक मुलगी स्वप्नात बघत असते. आणि आज ते माझ्याबरोबर जेव्हा घडते ना, तर मला खूप अमेझिंग वाटतं. थँक्यू सो मच सनी फॉर बिंग अ पार्ट ऑफ माय लाईफ, फॉर कमिंग इन टू माय लाईफ. आणि माझ्या आयुष्यात येऊन तू खूप काही चेंजेस आणलेले आहेत आणि असाच राहा माझ्याबरोबर. आणि लास्ट एक गोष्ट की एका कपलचं सक्सेस रिलेशन तेव्हाच होतं जेव्हा त्यांची फॅमिलीसुद्धा तेवढंच सपोर्ट करते, त्यांची फॅमिलीसुद्धा त्या लोकांना तेवढंच स्पेस देते, तेवढंच प्रेम देते आणि तेवढंच समजून घेते. कारण नाही बोललं तरी फॅमिली खूप मॅटर करते. जर घरातलं वातावरण खूप निगेटिव्ह असेल, जर घरात सतत भांडणं वगैरे होत असतील, तर इवन तो कपल कितीही खुश असेल तरी त्यांच्यामध्ये सुद्धा भांडणं होऊ शकतात, त्यांच्यामध्ये सुद्धा एक दुरावा येऊ शकतो. सो इवन फॅमिली मॅटर करते एका सक्सेसफुल अँड अमेझिंग रिलेशनसाठी. हॅपी वेडिंग अॅनिव्हर्सरी. हॅपी वेडिंग अॅनिव्हर्सरी. वाव, 9 वर्ष मी त्रास दिले तुला. फक्त अजून आयुष्य बाकी आहे. म्हणजे मी त्रास दिलेला चालेल. तुलाच हक्क आहे ना, आणि कोणाला. मस्त आहे, खूपच छान आहे रे. Aisa is back from school. जाना है ना अपने को, जायचं आहे ना. ओव्हरलॅप म्हणजे ऑलरेडी तू एक लाईन केली आणि परत त्याच्यावरती अजून गिरवते वेड्यासारखी. ओव्हरलॅप नाही करायचा. हा, कोणता नंबर आहे? Finally ready and looking beautiful. Nice outfit. ही रचनाला सरप्राईज गिफ्ट आहे. थँक्यू सो मच. तिने मला असं खूप छान अॅनिव्हर्सरी गिफ्ट दिलेलं आहे आणि थँक्यू. त्याला माहिती माझी चॉईस काय आणि छान दिसते मी. आणि मेन म्हणजे सगळं झालंय, मॅचिंग झालेलं आहे. चलो, सो वी आर गोइंग ऑन अ डेट असं म्हणू शकतात किंवा एक छोटंसं सेलिब्रेशन. कुठे जाणार आहोत ते मला थोड्याच वेळात समजेल. सो फायनली आम्ही पोचलो आमच्या डेस्टिनेशनला, ओलेंडर फार्म्स, जे की आहे कर्जतमध्ये. ओलेंडर फार्म्समध्ये सॉल्ट एक रेस्टॉरंट आहे, तिथे आम्ही आमचा लंच करणार होतो. अमेझिंग प्लेस आहे. ह्याआधी सुद्धा आम्ही इथे व्हिजिट केलेलं आहे, बट आज आमचं ॲनिव्हर्सरी होतं म्हणून आम्ही एक छोटंसं सेलिब्रेशन करणार होतो इकडे. आणि काही बाकीचे गोष्टी सुद्धा आहेत जिथे नायसा सुद्धा एन्जॉय करू शकते, म्हणून मग हा लोकेशन सनीने चूज केला. आतमध्ये आम्ही गेलो, त्यानंतर कार वगैरे पार्क केली आणि बिलकुल सुद्धा आयडिया नव्हती की रेस्टॉरंट ओपन आहे, क्लोज आहे. इथे पोचण्याच्या आधी काहीही चेक नव्हतं केलं. अँड वी वर सो अनफॉर्च्युनेट की रेस्टॉरंट बंद झालेलं. लाईक 3:30ला आम्ही पोचलो आणि 3:30लाच त्यांचं रेस्टॉरंट बंद झालं. सो आम्हाला तिकडनं निघावं लागलं. म्हणजे खूपच डिसअपॉइंटिंग होतं ते, बट इट्स ओके. मग आम्ही तिकडनं निघालो लोणावळ्याला जाण्यासाठी. आता इथे गेल्यानंतर आम्हाला कुठे एक्झॅक्टली जायचं आहे हे सुद्धा बिलकुल आयडिया नव्हती. काहीतरी नवीन एक्सप्लोर करायचं होतं. मग सनीने थोडंसं सर्च केलं अँड ही केम अक्रॉस वन ब्युटिफुल अँड अमेझिंग एम्बियन्स, जे होतं फियोरी. फियोरी हा एक
कॅफे कम रेस्टॉरंट आहे रेजेंटा ह्या हॉटेलमध्ये. आणि ॲम्बियन्स अमेझिंग होतं. म्हणजे जाण्याच्या आधी मला बिलकुल सुद्धा आयडिया नव्हती, बट सनीने सांगितलेलं की तू खूप खुश होशील त्याचं ॲम्बियन्स बघून. आणि ॲक्च्युली त्याचं ॲम्बियन्स अमेझिंग होतं. 5 वाजता ते ओपन होणार होतं आणि आम्ही पोचलेलो 4:50ला. सो आम्हाला थोडंसं वेट करावं लागलं. द मोमेंट ते ओपन झालं आम्ही इमिडिएटली आतमध्ये गेलो. बट खरंच आम्ही जे तिथे डिसअपॉइंट झालेलो ते इथे आल्यानंतर ॲम्बियन्स बघून फिओरीचं एवढं मन खुश झालं ना, एक्सायटेड होतं की क्युझिन काय असेल किंवा इकडच्या फूडची टेस्ट कशी असेल. मला तर बिलकुल सुद्धा आयडिया नव्हती की काय क्युझिन हे सर्व करतायत किंवा आम्ही काय खाणार आहोत. सो इकडचं जे क्युझिन आहे इट्स लाईक अ कॅफे. म्हणजे तुम्हाला बर्गर, पिझ्झा, सॅलड, त्यानंतर पास्ता आणि सॉफ्ट ड्रिंक्स, हार्ड ड्रिंक्स हे सगळं काही तुम्हाला इकडे मिळेल. मी आणि नायसा तर खूप एन्जॉय करत होतो. आम्हाला तिकडचं जे वाइब्स होते ते एवढे पॉझिटिव्ह वाटत होते ना. आणि नायसा सुद्धा खूप एक्सायटेड होती टू ईट हर फेवरेट मॅश पटेटो. त्यानंतर मी ऑर्डर दिलं. काही समजतच नव्हतं की एक्झॅक्टली काय ऑर्डर देऊ, कारण एक तर खूप भूक लागलेली, 5 वाजलेले आणि खूप कन्फ्युज्ड होती. आणि ब्रेड वगैरे हे सगळं काही नव्हतं खायचं, पण तिथे दुसरं काही ऑप्शनच आम्हाला मिळत नव्हतं. सो फायनली सनीची फेवरेट कॉफी आली जी होती कॅपेचिनो. त्याने मस्त एन्जॉय केलं. देन आय प्लेस्ड ऑर्डर फॉर बर्गर विथ फ्राईज अँड ब्रुस्केटा. त्यानंतर आलं पनीर स्टिक विथ मॅश पटेटो अँड सम वेजीस. मला असं वाटलेलं की फूड खूपच अमेझिंग असेल. नायसा तर फुल एन्जॉय करत होते. म्हणजे मला काय समजतच नव्हतं की नायसाला एक्झॅक्टली इकडे काय आवडलं आहे. नायसा मला एका पॉइंटला हे पण बोलले की आई आपण ना इथे परत एकदा येऊया. पण माझं आणि सनीचं रिॲक्शन टोटली डिफरंट होतं, पूर्ण अपोजिट. आम्हाला दोघांना सुद्धा इकडचं फूड बिलकुल सुद्धा आवडलं नाही. एकतर कॉस्टली सुद्धा होतं आणि अजिबात कॉस्टनुसार वर्थ पण नव्हतं. म्हणजे तो जो बर्गर आम्ही खाल्ला तो 500 रुपीजला तो पूर्ण तो जो प्लॅटर होता, ज्याला बिलकुल सुद्धा टेस्ट नव्हती. त्याच्यापेक्षा बेटर तर आपला मॅकडॉनल्डचं मॅक आलू टिक्की होती, ट्रस्ट मी. म्हणजे माझं एवढं सगळं डिसअपॉइंटिंग चाललेलं ना. एक तर पहिले सॉल्ट, मग त्याच्यानंतर इथे फिओरीचं ॲटलिस्ट ॲम्बियन्स बघून थोडं तरी मन खुश झालं. बट फूड खरंच खूपच डिसअपॉइंटिंग होतं. आता इथे प्रत्येकाची टेस्ट मॅटर करते. आम्हाला दोघांना एकदम स्पायसी, चटपटा असं फूड आवडतं. आणि इकडचं जे फूड होतं ना, असं वाटत होतं की त्याला टेस्टच नाहीये. म्हणजे खरंच खूपच डिसअपॉइंटिंग होतं. बट तरी सुद्धा जर तुम्हाला कधी इन केस एकदा जरी ट्राय करायचं असेल तर तुम्ही नक्कीच एकदा ट्राय करा. आणि जसं मी म्हटले प्रत्येकाचे टेस्ट बर्ड्स वेगळे असतात. सो आम्हाला पर्सनली तरी नाही आवडले, पण तुम्हाला कदाचित ते आवडू शकतो. पण आता ह्याच्यानंतर कुठे जायचं हा एक मोठा प्रश्न होता. सनसेट बघायचं म्हणून आम्ही निघालो, बट तोपर्यंत सनसेटच झालेला, म्हणून काही ते काही बघता आलेलं नव्हतं. मग फायनली आम्ही मग तिकडनं निघालो अँड ऑन द वे आम्ही प्लॅन केलं की चला मग आता जाऊया सीवूड्स नेक्सस मॉलला. म्हणून मग आम्ही तिथे पोहोचलो. कारण आमचं तर ठीक आहे, पण मेन होतं नायसाचं. नायसाने सुद्धा थोडंफार काहीतरी एन्जॉय करायला पाहिजे, म्हणून मग आम्ही पोहोचलो मॉलला. Finally reached. Gift from me. आमचं म्हणजे सनीने मला जे सर्वात आधी फर्स्ट गिफ्ट दिले ते ऑल्डोचं घड्याळ दिलेलं अजूनपर्यंत माझ्याकडे. पण त्यावेळेस ऑल्डो वॉज डिफरंट आणि आता खूप डिफरंट. उन्हात नको.
भेटला ना, आता बाबांना गिफ्ट मी घेणार आणि मग आपण तुला काय खायचं मॅक्रोन, मग आता भूक पण नाही. हा मग मॅक्रोन नको, गोड गोड गोड. हे वापरलं की हे पण आहे का थोडंसं ते काय आहे आणि हा पर्पल निवडून पर्पल पिंकमध्ये ही वाली होती का? सो सनीसाठी मी बॅग घेते, म्हणजे तोच चूज करतोय. आणि नायसाचं काहीतरी वेगळंच चाललंय. पण नायसा पैसे कोण भरणार? माझ्याकडे 1 पैसे, 1 पैशामध्ये काही येत नाही बाबा. 1 पैसे में कुछ नहीं आता है बाबा. हे मस्त आहे. सरप्राईज. थँक्यू सो मच. आईने छान असं, आई त्या दिवशीच बोलत होत्या. आणि हे सकाळचं राहिलेलं, हे मधलं काय? दिस इज फ्रॉम. नाही खायचंय ते. छान 200K झाल्याबद्दल अभिनंदन. थँक्यू सो मच. तुमचा पण अभिनंदन. छान अशीच प्रगती हो आणि तुमच्या सगळ्यांमुळेच सिल्वर गोल्डन जे जे आहेत ते सगळे बटन येऊत आमच्या घरी अशी मी शुभेच्छा देते. हे पण खायचं वाटतं. TBC हो बघ खायचंय. चॉकलेट आहे. आणि हा केक आपला सनीचा तुमच्या एनिव्हर्सरी. घे पहिले हा कपूर. काय बोलायचं बोला. हॅपी एनिव्हर्सरी टू अस. हॅपी एनिव्हर्सरी टू अस. थँक्यू. 200K. थँक्यू. हा आता घे. तू वर हे बघ वरतून काप. घे आईने हॅपी बर्थडे केला. आई तुला घे ना. घ्या घ्या घ्या. तुला घ्या. नको खाऊ ते. शुगर शुगर आहे. 200K खाल्ले हिने. कॉंग्रॅच्युलेशन्स. तुला पण सनीला पण. येस. आणि एवढा पाठी आहे तुझ्यामुळं. सगळे आणि तुम्हाला सुद्धा थँक्यू सो मच. तुमच्याचमुळे हे पॉसिबल झालेलं आहे. तुमचं प्रेम, सपोर्ट असंच राहू द्या. आशीर्वाद, ब्लेसिंग्स आमच्या सोबत कायमचं राहू दे. अँड थँक्यू सो मच एव्हरीवन. आणि थँक्यू सो मच आई. लॉट्स ऑफ लव्ह फ्रॉम नवीन जी. येस. नाही सगळं काय करायला